चालू करूया ना. बोला पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पहा 15व्या श्लोकावरील काही सुरुवातीच्या 1-2-4 ओव्या मी घेतल्या होत्या, बरोबर आहे. 209 पान. म्हणजे या देहातच जी पंचमहाभूते आहेत त्यापैकी 3 भूतांचं आटणी झाल्यानंतर त्याला खेचरी मुद्रा प्राप्त होते, म्हणजे तो आकाशगामी होतो, आकाशातून संचार त्याला करता येतो वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या सिद्धी त्याला प्राप्त होतात. तो ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी त्याच्या पावलाच्या ठिकाणी अष्टमहासिद्धी अगदी उभ्या असतात वगैरे वगैरे. आणि मग पुढं माऊली असं म्हणते की काय आपल्याला त्या वृद्धिसिद्धीशी काही घेणं देणं नाही. इथं काय होतं तर ही जी 3 महाभूते आहेत, पृथ्वी, आप आणि तेज, ह्या देहामध्येच्या 3 भूतांची आटणी होते, म्हणजे ती नष्ट होतात, नाहीशी होतात. आणि पृथ्वी, आप आणि तेज ही 3 महाभूतं जी आहेत त्यांचे अंश संपल्यावर मग या देहामध्ये फक्त 2च महाभूतांचे अंश राहतात, की ते म्हणजे वायू आणि आकाश. पुढं म्हटले पहा, पृथ्वी ते आपविरवी, आपा ते तेज जिरवी, तेजा ते पवनो हरी हृदया माझी. 99 ओवी. म्हणजे पृथ्वीला पाणी जिरवतं, पाण्याला तेज जिरवतं आणि तेजाला मग वायूसुद्धा हरवून टाकतो. अशा प्रकारची अवस्था त्या हृदयामध्ये त्याच्या होती. पाठी आपण एकलावरी. एकला याचा अर्थ फक्त प्राणवायू शिल्लक राहतो, दुसरं काही शिल्लक राहतं. परी शरीराचे नि अनुकारी, मग तोही निघे अंतरे गगनाकडे. शरीराच्या आकारानं तो वायू दिसतो आपला, पण तोही शेवटी गगनामध्ये मिळतो, म्हणजे मस्तकातील जे आकाश आहे, जी पोकळी आहे, त्या पोकळीमध्ये तो वायू जिरून जातो. आता वायू जिरून गेल्यानंतर राहिलं एकच आकाश. ते कोणतं? हे एकच तत्व राहिलं, एकच महाभूत राहिलं, ते म्हणजे आकाश राहिलं. सुरुवातीला 3 तत्व गेली, त्यानंतर वायू गेला, मग राहिलं कुठं तत्व? फक्त आकाश राहिलं. म्हणजे ही सर्व तत्व त्या आकाशाशी एकरूप झालेली असतात, पूर्ण संपलेली असतात. म्हणजे या मस्तकामध्ये जी पोकळी आहे त्याला तिथं आकाश म्हटले, त्याच्याशी त्यामध्ये ही सगळी तत्व लय पावलेली असतात. ही सर्व 4 महाभूती आहेत ती लय पावलेली असतात. त्यावेळी कुंडलिनी हे भाष जाय. त्यावेळी या शक्तीला कुंडलिनी शक्ती म्हणत नाही. म्हणजे अशा प्रकारे अवस्था प्राप्त झाल्यानंतर ती कुंडलिनी शक्ती त्या आकाशापर्यंत पोकळीपर्यंत पोचल्यानंतर मग तिला कुंडलिनी असं नाव राहत नाही, मग मारुत ऐशे नाम होईल. तिला वायू असं नाव प्राप्त होतं. तिला काय नाव प्राप्त होतं? वायू. परी शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी. पण तिच्यातली शक्ती पण मात्र राहतं. जोपर्यंत ती शिवाशी एकरूप होत नाही तोपर्यंत तिचं शक्ती पण मात्र टिकून राहतो. म्हणजे त्याच्याही पुढं अजून जी दुसरी प्रक्रिया आहे ती शिवाशी एकरूप, शिवशक्ती एकरूप होऊन समावेशन असा जी आहे ती होत नाही तोपर्यंत काय होतं? तिच्या ठिकाणी शक्ती पण आहे ती शिल्लक राहतं. मग ही जी शक्ती आहे ती काय करते बा? मग जालंधर सांडी, मागं सांगितले जालंधर बंद, तो बंद जो आहे तो बंद ती नष्ट करते. ककारांत फोडी. ककारांत म्हणजे मागं सांगितलं परवा, काखी मुख म्हणजे सुषुम्ना नाडीचं मेंदूकडे जे टोक आहे जिथं ती उघडते त्याला काय म्हटले? ककारांत किंवा काखी मुख म्हटले. ती फोडते म्हणजे ती उघडते. म्हणजे तिच्या धक्क्यानं ते जे तोंड जे बंद असतं आपलं ते काय होतं? उघडलं जातं. गगनाची पहाडी पैठी होय आणि मग ती त्या ब्रह्मरंध्राच्या टेकडीवर बसते. म्हणजे त्या ब्रह्मरंध्रापर्यंत जाते आणि ब्रह्मरंध्राच्या टेकडीवर बसते, म्हणजे त्याच्याशी एकरूप झालेली असते, पण पूर्ण अजून एकरूप झालेली नसते. त्या ब्रह्मरंध्रावर जाऊन बसते असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे ही शक्ती आणि तो शिव तिथं असणार, त्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी असणार, यांचं हे मिलन होऊ लागलेलं आहे असा त्याचा अर्थ. शिवशक्ती मिलन, शिवशक्ती समावेशन म्हणून माऊलीनं अमृतानुभवामध्ये त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आता इथं काय होतं पहा, की या दोघांचं हे मिलन होत आहे.
आता हा जो अनुभवाचा विषय आहे तो काही एवढा सोपा नाही आहे, फार अवघड कठीण विषय आहे तो. आणि मग तो कठीण विषय असल्यामुळं आपल्याला काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच त्याचं वर्णन करता येतं. माऊलीनंच पुढं असं म्हटलेलं आहे की शब्दांनी त्याचं वर्णन करणं जवळजवळ अशक्य आहे, करता येणार नाही. तो अनुभवाचा विषय आहे. ते ओंकाराची पाठी पाय देत उठावती. पहा, मग ती शक्ती काय करते? ओंकाराच्या पाठीवर ताबडतोब पाय देते. आता इथं लक्षात घ्या, ओंकाराच्या पाठीवर पाय देते आणि पश्यंतीचे पावती मागा घाली. आणि पश्यंतीला सुद्धा काय करते? ती पश्यंतीची जी पायरी आहे ती पायरी सुद्धा ओलांडून जाते. म्हणजे पश्यंतीची पायरी ओलांडून जाते आणि ओंकाराच्या पाठीवर ताबडतोब काय देते? पाय देते. तर ओंकाराच्या पाठीवर पाय देणं म्हणजे काय? ती ओंकाराच्याही पुढे जाते, ओंकाराच्याही पलीकडे जाते. म्हणजे जिथं ओंकारही विसावतो किंवा जिथून ओंकार सुरू होतो, ओंकार हा ध्वनी जिथून जन्माला येतो असं जे परब्रह्म आहे त्या परब्रह्माच्या ठिकाणी ते आता विसावलेले आहे. आणि म्हणून म्हटले की ओंकाराच्या ती काय पुढे गेलेली आहे, त्याच्यावर पाय, त्याच्या पाठीवर पाय तिनं दिलेला आहे, असं वर्णन त्याचं केलेलं आहे. आता पहा, परवा जाता जाता मी असं म्हटलं की ह्या ज्या ओंकाराच्या 3.5 मात्रा आहेत त्याचा संबंध ह्या कुंडलिनी शक्तीशी आहे. मागं सांगितलं त्या 3.5 वेळे घालून बसलेली आहे. तर हा 3.5च का? हा प्रश्न आहे ना शेवटी. तिला काय 4 वेळे घालता येत नव्हते का? तर त्याचा संबंध ह्या 3.5 ज्या मात्रा आहेत ना ओंकाराच्या त्याच्याशी, म्हणून ती 3.5 म्हटली. आणि याचा संबंध मस्तकातील ही जी पोकळी आहे आणि जे ब्रह्मरंध्र आहे त्याच्याशी आहे 3.5 मात्राचा संबंध. आपण जेव्हा ओम असं करतो तेव्हा त्याचा संबंध या ओंकाराचा या मस्तकाशी आहे. आता पहा की या ठिकाणी ही शक्ती त्या ओंकाराच्या पाठीवर ताबडतोब पाय देते आणि पश्यंतीची पायरी ओलांडून पुढे जाते. म्हणजे ह्या ओंकारातील जी अर्धमात्रा आहे, ओंकाराचं सगळं ज्ञान सांगितलेलं आहे, ओंकारातील अर्धमात्रा. आता ओंकार जो आहे तो ओंकार 2 ठिकाणी लक्षात घ्यायचा. एक म्हणजे जे ह्या संपूर्ण सृष्टीचं जे परब्रह्म होतं त्यानं या सृष्टीच्या निमित्त सुरुवातीला कोणती क्रिया केली असेल तर ओंकार ध्वनी केला या दृष्टीनं. आणि तेच परब्रह्म इथंही आहे, त्याचाच अंश परमात्मा परमेश्वर, म्हणून त्याच्या दृष्टीने ओंकाराचा विचार करायचा. आता जो आपण विचार करतो तो इथल्या दृष्टीने करतो, त्याच्या दृष्टीनं नाही आहे. आणि म्हणून ही जी अर्धमात्रा आहे त्या ओंकाराची, ती अर्धमात्रा म्हणजे काय? तर हे जे आपला आज्ञाचक्र आहे, इथं मी सांगितलं याच्या आतल्या बाजूला 2 भुवयांच्या आतल्या बाजूला आज्ञाचक्र आणि त्याच्यावरती ब्रह्मरंध्र, सहस्रार त्याला म्हणतात. सहस्रधार म्हणजे काय? धारा एखाद्या म्हणजे समजा चाक आहे, चक्र आहे, त्या चक्राला 1000 धारा आहे आणि ते चक्र कसं दिसेल त्या सहस्रधारा असं नाव दिलेलं आहे त्याला. तर ते जे परब्रह्म आहे म्हणजे ब्रह्मरंध्र आहे, ह्या ब्रह्मरंध्र आणि आज्ञाचक्र यांच्यामधील सीमारेषा. इथं पहा मी काय सांगतो ते तुमच्या लक्षात कितपत येतंय हा माझ्यासमोर प्रश्न आहे. जरा मी काय म्हणतो पहा की ही जी अर्धमात्रा इथं म्हटलेली आहे ओंकारातली अर्धमात्रा ती कुठं आहे? तर ओंकारातली अर्धमात्रा म्हणजे इथं असं म्हणायचं आहे की हे जे आपलं आज्ञाचक्र आहे आणि त्याच्यावरती जे ब्रह्मरंध्र आहे त्या ब्रह्मरंध्राच्या त्यांच्यामधली सीमा, तिथे एक सूक्ष्म पडदा आहे. तिथं काय आहे? एक सूक्ष्म पडदा आहे. तो पडदा ह्या कुंडलिनी शक्तीच्या त्या जोरामुळे फाटतो आणि फाटल्यामुळे काय होतं? ती कुंडलिनी शक्ती त्या ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन पोचते. म्हणजे दोन्ही शिव आणि शक्ती यांचं काय होतं? मिलन, समावेशन असं सांगायचं. आणि म्हणून इथं म्हटलेलं की ओंकाराच्या पाठीवर पाय देत, याचा अर्थ आता तिनं त्या 3 मात्रा ओलांडलेल्या आहेत आणि अर्धमात्रा जी आहे ना ती मात्रा ओलांडून सुद्धा ती पुढे गेली. म्हणजे आपण तो योगी पुढे गेला, ती पुढे गेली. काय काय कोण गेला? तो योगी, तो साधक
पुढे गेला, म्हणजे 3.5 मात्रा ओलांडून तो पुढे गेला. आता हे 3 मात्रा ओलांडून पुढे जाणं म्हणजे काही चेष्टा नाही, साधी गोष्ट नाही आहे. ह्यातली पहिली मात्रा अ आहे, दुसरी उ आणि तिसरी म, बरोबर आहे, आणि शेवटची अर्धमात्रा. आता पहा अ उ आणि म म्हणजे काय झालं, ह्या संपूर्ण जगत, हे सगळं शरीर आणि मन या सर्वांच्या तो पलीकडे गेला, असा त्याचा अर्थ. संपूर्ण जगत, हे शरीर आणि मन ह्या सर्वांच्या तो पलीकडे गेला. आणि त्या मनाच्याही अति पलीकडे असणार जे सूक्ष्म अशा प्रकारची जी माया प्रकृती आहे त्यालाही त्यानं ओलांडलं. आणि म्हणून काय म्हटलं, अर्धमात्रा सुद्धा ती संपली. आणि त्याच्या पलीकडे असणारा जो बिंदू आहे वरती, अर्धमात्रेच्या वरती बिंदू, तिथपर्यंत जाऊन ती शक्ती आणि तो पोचला. कोण? हा, पूर्ण समाधी अवस्था, पूर्ण समाधी अवस्था. मग अशा प्रकारे तिथं आता मग काय म्हणते, पश्यंतची पावटी मागा घाली, पश्यंतीची पायरी सुद्धा ती मागं घालते, म्हणजे तिच्या पुढं जाते. याचा अर्थ ती आता पश्यंतीच्या पलीकडे असणारी परावाणी तिथं पोचली. कोणती वाणी? परावाणी. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. आपण उलट क्रमानं वस्तू त्यानं परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी असं म्हणतो. आता इथं ती पश्यंतीच्या पलीकडे गेलेली आहे. म्हणजे ही गोष्ट अशी आहे की ती शब्दांनी वर्णन करता येत नाही, तिचं मनन करता येत नाही, तिचं ध्यान करता येत नाही, तिला पाहताही येत नाही. ती त्याच्याही पलीकडे गेलेली अशा प्रकारची एक अनुभूती आहे असं सांगायचं आहे. आणि म्हणून मग काय म्हटलं, ती त्या पश्यंतीची पायरी ओलांडून सुद्धा पुढे जाते. आता पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतय. मग ही जी अर्धमात्रा आहे त्या 3 मात्रातील, ती आकाशाच्या म्हणजे त्या पोकळीमध्ये ती पूर्णपणे विलीन होते. म्हणजे राहिलेली अर्धमात्रा सुद्धा काय झाली, त्या पोकळी म्हणजे तिला परब्रह्माशी एकरूप झाली. भरती गमे सागरी सरिताजे. ज्याप्रमाणे नदी ही समुद्राला मिळते आणि समुद्राला नदी मिळत असताना काय होतं पहा, इथं सुंदर दृष्टांत दिलं आहे. तुम्ही जर कधी समुद्राला नदी मिळत असा पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल, समुद्राचं पाणी नदीला लवकर आत घेत नाही, त्यामुळे फुगवटं तयार होतं. हां, त्यामुळे काय होतं, फुगवटं तयार होतं. म्हणजे लगेच काही नदी आत जात नाही, ते पाणी त्याला दाबतं आणि फुगवटं मग हळूहळू जावं लागतं. मग त्या ठिकाणी फुगवटा किंवा अशी भरती तयार होते. तशी अवस्था इथं होती, कारण इकडून आलेली ती कुंडलिनी शक्ती, तिच्याबरोबर असलेला तो जीवात्मा आणि तिथं असणारा तो परमात्मा म्हणजे सागरासारखा, ह्या दोघांचं मिलन होताना लगेच काही ते होत नाही. तसं सहजासहजी तिथं अशी अवस्था प्राप्त होते, जसं ती नदी समुद्रामध्ये जात असताना जशी अवस्था होते तशी अवस्था. तुम्ही जर इकडे कधी गेला असाल, इकडं समुद्राच्या ठिकाणी मोठ्या नद्या वगैरे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल पहा. आणि ते तिथले जे होडीवाले असतात ते सांगतात की तिथं जाणं अवघड आहे बाबा, तिथे एकदम लाट किंवा असं काय होतं किंवा लोकांना शक्यतो येत नाहीत, पर्यटकांना लांबून बघा म्हणतात. कारण तिकडून आणि इकडून ह्या दोहोचा काय होतो, तो एकमेकावर मारा बसतो. तशी अवस्था होती असं सांगायचं. माऊलीने फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. अशा प्रकारे ती शक्ती त्याची पोकळी आहे, जो परमात्मा आहे त्याच्याशी काय होते, एकरूप होऊन जाते. मग ब्रह्मरंध्री स्थिरावणी, मग त्या मस्तकाच्या पोकळीत ती स्थिर होते. सोहम भावाच्या बाह्या पसरुणी, सोहम भावरूपी बाह्या म्हणजे हात पसरून काय करते, ती परमात्मा लिंगा धावणी अंगाकडे. ती परमात्मा रूपी त्या लिंगाला, त्या आत्मलिंगाला काय करते, धावून मिठी मारते आणि तद्रूप होऊन जाते. कोण? ही कुंडलिनी शक्ती. आणि मागे एक मी वर्णन करून सांगितलेलं आहे, ह्या कुंडलिनी शक्ती बरोबर खाली हृदयाच्या ठिकाणी असणारं बुद्धिरूप चैतन्य ते आलेले आहे बरोबर तिच्याबरोबर. आणि ते बुद्धिरूप चैतन्य म्हणजे जीव आहे. ते बुद्धिरूप चैतन्य म्हणजे कोण? जीव. म्हणजे जीव आणि शक्ती एकत्र झालेली आहे. ती आता वर कुणाला मिळाली, येऊन परमात्म्याला मिळाली. म्हणजे जीवच परमात्म्याशी एकरूप झाला. म्हणजे शिव शक्ती किंवा जीव शिव यांचं काय झालं, ऐक्य झालं. आता इथं पहा, ब्रह्मरंध्री स्थिरावणी म्हणजे त्या पोकळीच्या ठिकाणी त्यात स्थिर झालेली. सोहम भावाच्या बाह्या पसरून, फार सुंदर वर्णन केलेलं आहे, एखाद्या आत्मानुभव योग्याला समजावं. सोहम भावरूपी बाह्या म्हणजे हात ती पसरते आणि त्याला मिठी मारते. आता सोहम भाव का, तिथं लक्षात येतं आपल्या त्या योग्याच्या, वा
हे माझं रूप. आत्तापर्यंत जे जे समजत होतो मी, ते मी नव्हतोच. हा देह मी नव्हतो, कारण देह मी नव्हतो, सूक्ष्म देह मी नव्हतो, मन मी नव्हतो, इंद्रिय मी नव्हतो. ह्या जगताला जे समजत होतो माझे या जगाचे संबंध, ते काहीच नव्हतं. काही नव्हतं. हे ते मी, असा अनुभव त्याला येतो. म्हणून काय म्हटलं, सोहम, सो अहम, तो मी आहे असं त्याला वाटतं. असं पूर्ण अनुभूती त्याला येते. आणि मग ती त्या सोहम भावाच्या वाया पसरून त्या परमात्म पुलिंगाला काय करते, मिठी मारते. म्हणजे त्याच्याशी काय होते, एकरूप होते. तव महाभूतांची जवनिका फिटे. आणि मग हा महाभूतांचा जो पडदा असतो ना, तो पडदा नष्ट होतो. मग दोहीशी होय झटे. म्हणजे ती शक्ती आणि तो परमात्मा ह्यांचं काय होतं, मिलन होतं, भेट होते. ते तर गगनासकट आटे समरसिते. तेव्हा त्या गगनासकट, पोकळी सकट सर्व काही त्या ब्रह्मानंदामध्ये आटून जातं, नष्ट होतं. आता ती पोकळी शिल्लक राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. आता काही शिल्लक राहत नाही असं का म्हटलं, ती परब्रह्माशी एकरूप झाली. ती शिव म्हणजे शक्ती, तो जीव आता वेगळं असं काहीच नसल्यामुळं त्याला तो परमेश्वराशी एकरूप झालेला आहे असं म्हणायला सुद्धा आणि ओळखायला सुद्धा दुसरा कोणी शिल्लक नाही, अशी अवस्था झालेली आहे. पै मेघाचेनी मुखी निवडला, समुद्र का ओघी पडिला, तो मागुता जैसा आला आपण. इथे एक आणखी उदाहरण दिले बा, की ज्याप्रमाणे मेघाच्या मुखातून थेंब खाली पडतो, म्हणजे पाऊस खाली पडतो. ते पाणी म्हणजे ओहामध्ये किंवा नदीमध्ये जातं, ओढ्यामध्ये जातं. आणि पुन्हा ते पाणी नदीच्या रूपानं कुठं जातं, समुद्राला जातं. म्हणजे कुठून आलेलं असतं ते पाणी, समुद्रातूनच आलेलं असतं. मेघात पाणी कुठून आलं, समुद्रातून आलं. म्हणजे समुद्रातून आलेलं पाणी पुन्हा कुठं जातं, समुद्राला जाऊन मिळतं. तसं हा जीव परमात्मा कुठून आलेला आहे, तो त्याचाच अंश आहे, त्या परमात्म्याचा. तो पुन्हा कुठं जाऊन मिळाला, त्या परमात्म्याला, त्या शिवाला जाऊन मिळालेला आहे. अशी ही अनुभूती आहे. असा हा प्रकार. तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे. पहा, त्याप्रमाणे या देहाच्या निमित्तानं पदी पद प्रवेशे, ब्रह्मपदाच्या ठिकाणी हे पद म्हणजे हा आत्मा, हे शरीर प्रवेश करतो. ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा. हे पंडुकुमारा, हे अर्जुना, अशा प्रकारे त्या दोन्हींचं एकत्व होतं. म्हणजे या देहाच्या निमित्तानं त्या ब्रह्मपदाच्या ठिकाणी तो साधक काय होतो, तो योगी काय होतो, स्थिर होतो. आता दुजे हन होते की एकचे ऐते, ऐशे विवंचने पुरते उरेचना. आता ते एकरूप झाल्यानंतर दोन्ही, ते दोन होते पूर्वी आणि नंतर एकरूप झाले. अरे ही फक्त विचारापुरतीच गोष्ट आहे. खरं तर ते दोन्ही नव्हते आणि एक होण्याचाही प्रश्न आला, कारण मुळात ते काय होतं, एकच होतं. मुळात काय होतं, एकच होतं. याचं वर्णन तुकोबारायाने फार सुंदर केलेलं आहे. बंधनची नाही ठावे मुक्त कासया म्हणाले. तिथं गेल्या तर अशी अवस्था, ते नव्हतंच, बंधन नव्हतंच काही. तर ते दोन होतं असंही नाही, एक होतं असंही नाही. हा सगळा विचाराचा खेळ आहे, फक्त विचारापुरतं आहे, अन्यथा तिथं कुठलीच अवस्था नाही. म्हणून तेथीची मातू न चढीची बोलाचा हात. म्हणून अर्जुना, तिथली जी गोष्ट आहे त्याच्यावर बोलाचा हात चढत नाही, म्हणजे ती सांगण्यासारखी नाही, शब्दांनी त्याचं वर्णन करता येत नाही. जेने संवादाच्या गावात तू पैकी कीजे, की ज्यामुळं ती गोष्ट संवादाच्या गावात आणावी, म्हणजे संवाद करावा, त्याच्यावर बोलावं, अशी अर्जुना ती गोष्टच नाही. कारण ती बोलण्याच्या पलीकडील आहे, शब्दांच्या पलीकडील आहे. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी, ते पाहे पा वैखरी दुरी ठेली. अर्जुना, हा जो अभिप्राय आहे, हा जो अनुभव आहे, त्याचं सुद्धा वर्णन करू शकेल अशी म्हणणारी वैखरी फार दूर आहे. म्हणजे अशी म्हणणारी भाषाच नाही, असे म्हणणारे शब्दच नाही, की आपण त्या अवस्थेचं काय करू, वर्णन करू. म्हणजे ही अवस्था कशी आहे, वर्णनातीत आहे, शब्दातीत आहे. त्याचं वर्णन शब्दांनी कधीही करून सांगता येणार नाही. ती अवस्था जी आहे ती अनुभवण्याची अवस्था आहे. एखादाच योगी, एखादाच महात्मा ती तशी अवस्था आपल्या शिष्याला देऊ शकतो. पण त्यावेळी सुद्धा
त्या शिष्याला सुद्धा त्याचं वर्णन करता येणार नाही, अशी अवस्था ती असते. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत शक्तिपात योग म्हणतो, शक्तिपात दीक्षा म्हणतो. भृल्लता मागिलीकडे ते तर मकाराचेची अंग न मांडी, सडेया प्राणा साकडे गगना येत. आता पहा काय होतं. मग तुम्ही म्हणणारे वर्णन का करता येत नाही, काय असा प्रकार आहे तो नेमका वर्णन करता येणार नाही असा. तर भृल्लता मागिलीकडे, भृल्लता म्हणजे ह्या आज्ञाचक्राचं जे आहे त्या आज्ञाचक्राच्या पाठीमा, मकाराचेची अंग न मोडे, ओंकारातील ती तिसरी मात्रा आहे, मग तिचं अंगही मोडत नाही अशी अवस्था असते. म्हणजे ही अवस्था अशी आहे की ओंकारातील जी तिसरी मात्रा आहे त्या तिसऱ्या मात्रेचं काही प्रमाणात वर्णन करता येईल, पण या अवस्थेचं वर्णन करता येणार नाही. सडेया प्राणासाकडे गगना येता, हा जो प्राण आहे तो त्या पोकळीमध्ये मिळताना त्याला एकट्याला जाता येत नाही वर. सहाय्य कुणाचं होतं, त्या शक्तीचं होतं, म्हणजे कुंडलिनी शक्ती. म्हणजे प्रश्न असा आहे की ही कुंडलिनी शक्ती कशासाठी आहे. तर ती कुंडलिनी शक्ती एवढ्यासाठी आहे, मागं सांगितलं मी तुला, हा जो आपला जीवात्मा आहे तो हृदयात आहे, तो हृदयातून वर 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 नेण्यासाठी कुणाचं साह्य मिळतं, या शक्तीचं साह्य मिळतं. ही शक्ती नसेल तर वर जाता येणार नाही. आणि अशी अवस्था असल्यामुळं ते काही शब्दातून वर्णन करण्यासारखं नाही. पाठी तेथेची तो भेसळला, ते शब्दाचा दिवो मावळला. म्हणून पहा, हा जो प्राण असतो तो प्राण त्याच ठिकाणी त्या शक्तीशी एकरूप होतो. म्हणून शब्दांचं जो दिवो आहे म्हणजे दिवस आहे तो मावळतो, म्हणजे शब्दाने वर्णन करता येत नाही. मग तह्याईवरी आठवू भविनला आकाशाचा, आणि त्याच्यावरील ही आकाशाची आठणी असते. म्हणजे शब्दांच्या पलीकडील ही शक्ती त्या आकाशाशी म्हणजे पोकळीशी, त्या पोकळीतील परमात्म्याशी एकरूप होते. हे सगळं कसं आहे, शब्दांच्या पलीकडील आहे, शब्दाने सांगता येण्यासारखं नाही. म्हणजे इथं जे आकाश आहे, इथं जी पोकळी आहे ज्याला मधाकाश म्हणतात, तिथं तो परमात्मा आहे असं मानलं जातं. आणि मग ही शक्ती, तो जीवात्मा काय होतो, त्या परमात्म्याशी पूर्णपणे एकरूप होतो. मग तो वेगळेपणानं शिल्लकच राहत नाही. पापुडं माऊली सांगते, आता महाशून्याची या डोही, या परब्रह्माच्या डोहामध्ये, म्हणजे त्या पोकळीमध्ये ते परब्रह्म आहे, त्याला परब्रह्माचा डोह असं म्हणतात. जेथं गगनाशीची थाव नाही, जिथं गगनाला सुद्धा थारा नाही, म्हणजे आकाश हे तत्वही ज्या ठिकाणी शिल्लक राहत नाही, ते तर तागा लागेल काही बोलाचा, या त्या ठिकाणी ह्या बोलण्याचा पत्ता लागेल का, शक्य नाही. म्हणजे त्या परब्रह्माच्या ठिकाणी गेल्यानंतर आकाश तत्व ही शिल्लक राहत नाही, तिथं बोलायचं कसं. आता असं का म्हटलं, त्याचं कारण असं आहे, शब्द जो आहे आपण जो उच्चार करतो तो आकाशाचा गुण आहे असं मानलं जातं. कशाचा गुण आहे, आकाशाचा गुण. आकाश तत्व जे आकाश महाभूत आहे त्याचा गुण आहे. समजा आकाश नसेल तर पोकळी असणार नाही, पोकळी नसेल तर शब्द उच्चारता येणार नाही, वायू असणार नाही, शब्द उच्चारता येणार नाही, आणि शब्द उच्चारला मी तुमच्यापर्यंत पोचणार नाही. म्हणून शब्द हा आकाशाचा गुण मानला जातो. मग माऊली म्हणते, जिथं आकाश तत्वच नाही तिथं शब्द कसा उच्चारणार, आणि ते शब्दाने कसं वर्णन करणार, ते शब्दाने वर्णन करणं शक्य नाही. म्हणून अखरा माझी सापडी, अखरा याचा अर्थ अक्षर, अक्षरामध्ये काय, अक्षरामध्ये सापडेल, की कानावरी जोडे. पहा, म्हणून अक्षरामध्ये सापडेल, कानाने ऐकू येईल, हे तैशे नव्हे त्रिशुद्धिगा. हे मी त्रिवार सांगतो तसं नाही बाबासाहेब, त्रिवार माझं सत्य आहे की हे कानाने ऐकता येणार नाही आणि अक्षरात पकडता येणार नाही. ही अवस्था अशी, अक्षरात पकडता येणार नाही, कानानं ऐकताही येणार नाही. जै काही दैवे अनुभविले फावे, ते आपणचे ठाकावे होऊन या. जर काही कदाचित दैवयोगानं आपल्याला ते अनुभवता आलं तर मात्र काय होईल, ते प्राप्त झालं, अनुभवता आलं तर ते होऊन आपण निवांत राहावं. म्हणजे त्या स्थितीचा अनुभव घेत फक्त आपण निवांत राहावं, ही स्थिती शब्दांच्या पलीकडे.
आता हे एवढं का सांगते माऊली, शब्दांच्या पलीकडील आहे त्याला सुद्धा. एक म्हणजे पहिली गोष्ट अशी की या स्थितीचं तुम्ही शब्दांनी अवडंबर माजवता कामा नये, आणि ते शक्य नाही असं सांगायचं. त्याचं पुढे एक फार सुंदर माऊलीनं 13व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केले. ते वर्णन असं आहे की माऊली म्हणते आजच्या युगामध्ये लोकांना गुरु कसला पाहिजे. आजच्या युगामध्ये माऊलीनं फार अनेक गोष्टी जाता जाता सांगितल्या. कसला पाहिजे तर तो खरा अशी आध्यात्मिक अवस्था प्राप्त करून देणारा गुरु नको. थाटमाट ज्याचा चांगला आहे असा गुरु पाहिजे. म्हणजे आपल्या अलीकडले तुम्हाला गुरु माहिती आहेत, थाटमाट अनेक लोक येतात, मोठा मंडप असतो, गुरुचं आसन काही वेगळं असतं, अनेक गोष्टी गुरुजी सांगतात, असला गुरु आम्हाला पाहिजे. माऊलीने वर्णन केलं. म्हणजे मला असं वाटलं ते वाचताना की 750 वर्षापूर्वी माऊलीला समजलं असावं काय चालणार आहे 750 वर्षानंतर आणि म्हणून माऊलीने ते काय केलेलं आहे, लिहून ठेवलेलं. म्हणजे थाटमाट असणारा गुरु. मग तो ब्रह्मविद्येचा थाटमाट काय करतो, अनुभवाचा थाटमाट काय करतो, काय काय विचारू नका. इथं कुठलाही थाटमाट करता येत नाही, काहीच करता येत अशी अवस्था आहे. म्हणजे इथं न बोलणाराच शहाणा असतो. इथं न बोलणाराच काय असतो, शहाणा असतो. पुढती जाणणे ते नाहीच, याच्या पलीकडे आणखी काही जाणणं शिल्लक राहत नाही. आता ही शेवटची अवस्था बघ. याच्या पलीकडे या समाधी अवस्थेमध्ये योगानं जाणण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. म्हणून असो किती ह्याची बोलावे आता वायाची धनु. अर्जुना आता पुन्हा पुन्हा त्याच्याबद्दल किती बोलायचं, राहू दे. अरे बाबा याच्या पलीकडे आता जाणण्यासारखं काहीही राहत नाही. ही शेवटची अवस्था आहे त्या समाधीची. ऐशे शब्दजात मागवते सरे ते तर संकल्पाचे आयुष्य पुरे. पहा अशा प्रकारे संपूर्ण शब्दजात म्हणजे सर्व बोलणं मागं सरतं. म्हणजे काही बोलता येत नाही. ते तर संकल्पाचे आयुष्य पुरे. संकल्पाचं आयुष्य सुद्धा संपतं. म्हणजे तिथं मन संपतं. संकल्प संपतो याचा अर्थ काय, मन नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही. कारण संकल्प विकल्प हे मनाच्या ठिकाणी असतात. आणि पुन्हा सांगतो एकदा, जोपर्यंत मन शिल्लक आहे तोपर्यंत संसार आहे. जोपर्यंत मन शिल्लक आहे तोपर्यंत संसार आहे. जोपर्यंत मन शिल्लक आहे तोपर्यंत जन्म मृत्यू आहे. माऊली इथं म्हणते आता ते संकल्पच संपलेला असतो म्हणजे तिथं मन शिल्लक राहिलेलं नसतं. वाराही जेत नसरे विचाराचा, आणि विचाराचा वारा सुद्धा तिथं नसतो. म्हणजे विचार रहित अवस्था, संकल्प रहित अवस्था. पुढे म्हटलं बा जे उन्मनीयेचे लावण्य, ती अवस्था म्हणजे काय, उन्मनीयेचे लावण्य. पहा उन्मनी अवस्थेचं सौंदर्य, असा जो परमात्मा या ठिकाणी असणार, उन्मनी अवस्थेचं सौंदर्य. उन्मनी अवस्था म्हणजे मनाची अत्यंत उच्च अशी अवस्था, त्याला काय म्हटले, उन्मनी अवस्था म्हटले. ज्या ठिकाणी मनपणानं शिल्लक राहत नाही त्याला कुठली अवस्था म्हणतात, उन्मनी अवस्था. त्याचं हे काय आहे, सौंदर्य आहे. पहा उन्मयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, जी चौथी अवस्था आहे तुर्य अवस्था, त्याचं तारुण्य आहे तो परमात्मा. म्हणजे त्याच्याही तो पलीकडील आहे. अनादि जे अगण्य परमतत्व, आणि जे अनादि आहे अगण्य आहे असं जे परमतत्व आहे, जे विश्वाचे मूळ, ह्या संपूर्ण विश्वाचे जे मूळ आहे, जे योगद्रुमाचे फळ, जे योगरूपी वृक्षाचं काय आहे, फळ आहे, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा, आणि जे आनंदाचं केवळ चैतन्य, म्हणजे केवळ त्या ठिकाणी आनंदच आनंद आहे, दुसरं काही नाही. तिथं सुख नाही, आनंद आहे. पहा सुख आणि आनंद या दोन शब्दामध्ये सुद्धा फरक आहे. सुख हा शब्द सापेक्ष आहे, दुःखाच्या सापेक्ष सुख, सुखाच्या सापेक्ष दुःख. इथं आनंद नाही, आपण समानार्थी वापरतो पण नाही. आनंद ही त्याच्या पलीकडली अवस्था आहे, हे लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराने काय म्हटलं, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. इथं सुख शब्द वापरलेला नाही. कुठला शब्द वापरलाय, आनंद शब्द वापरलाय. किंवा बालकवीने सुद्धा वर्णन करताना आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरले, आनंद शब्द वापरलेला आहे, सुख शब्द वापरलेला नाही.
आणि मग अशा प्रकारचं जे आनंदाचं केवळ चैतन्य असं जे परब्रह्म जो परमात्मा या ठिकाणी असणारा तो, जे आकाराचा प्रांतू, जे आकाराचा शेवट आहे, कुठलाही आकार त्या ठिकाणी नाही. आता पहा, आपल्या शास्त्रकारांनी ज्या गोष्टी सांगितल्यात त्याचा नेमका अर्थ माहीत नसल्यामुळं किंवा फार खोल आपण जाऊन अर्थ न ते वाचल्या नसल्यामुळे किंवा अभ्यास न केल्यामुळं गोंधळ निर्माण होतो. आणि मग आपल्याला बऱ्याच लोकांना असं वाटतं की ह्या आपल्या तत्वज्ञानामध्ये काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी सांगितलं. आकार आपला आपण म्हणतो तो कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. कसा आहे, निर्गुण आहे. निर्गुण निराकार म्हणजे काय? आमच्या शास्त्रज्ञांनी आमच्या सगळ्या एवढंच सांगितलं, पण याचे आपल्याला विचार करून ठेवला आहे आपल्या लोकांनी. मूळ जर ग्रंथ वाचले आपण तर त्याच्यात पहिलं विचार करून त्याचा अर्थ सांगितला आहे. निराकार म्हणजे सुद्धा एक आकारच, निर्गुण म्हणजे सुद्धा एक गुणच, पण तो 3 गुणांच्या पलीकडील आहे म्हणून त्याला काय म्हटलं, निर्गुण. तो सर्व आकारांच्या पलीकडील आकार आहे म्हणून त्याला काय म्हटलं, निराकार. थोडं समजतं तात्विक भाषेत. हां, तो आकारच आहे पण तो सर्वांच्या पलीकडील. तो त्याच्या ठिकाणी गुण आहेच पण तो सर्वांच्या पलीकडे. जसं परवा सांगितलं भावातीत. भावातीत याचा अर्थ कुठलाच भाव नाही तर तो दगडासारखा जड होईल. मग तो भक्तांचा भाव कसा जाणतो? तो भावातीत आहे तर माझा प्रश्न आहे, तो भक्ताचा भाव कसा जाणतो? भावातीत याचा अर्थ सर्व भावांच्या पलीकडील म्हणजे परमभावयुक्त शब्द वापरलाय पुढच्या ग्रंथकारात. परमभाव, भावातीत याचा अर्थ काय, परमभाव. म्हणजे इथं आपल्या लक्षात येतं पहा की तो आकारांचा शेवट, या संपूर्ण विश्वातील जे अनेक आकार आहेत त्याचा शेवट आहे. पहा पुन्हा म्हणतो जे मोक्षाचा एकांत, मोक्षाची सुद्धा एकमेव अवस्था, म्हणजे त्याच्या पलीकडे आणखी काय मोक्ष वगैरे प्रकार नाही. मोक्ष म्हणजे हाच मोक्षाचा एकांत असं म्हटलं. आता मोक्षाचा एकांत म्हटल्यानंतर ती एकांत अवस्था काय असेल पहा. त्या एकांत अवस्थेचं आपण वर्णन करू शकत नाही, कल्पना सुद्धा करू शकत नाही. मोक्षाचा एकांत जे तर आधी आणि अंत विरवून गेले, ज्याला आधी नाही आणि अंत नाही, जिथं संपलेले असं जे परमात्म तत्व आहे ना, त्याच्याशी ती शक्ती काय होते, एकरूप होऊन जाते. आता आधी नाही आणि अंत नाही. आधी म्हणजे याचा अर्थ असा, ते कधी जन्माला आलं ते परमतत्व हे सांगता येत नाही, त्याला आधी म्हणतात. आधी नाही, अनादी. ते कसं आहे, अनादी. माया कधीतरी जन्माला आली आणि कधीतरी विलीन होणार त्याच्यात. ती कधी जन्माला आली हे नेमकं सांगता येत नाही म्हणून तिला अनादी म्हटलेलं. पण परमतत्व जे आहे, परमात्मा आहे, तो वेगळ्या पद्धतीने त्याला अनादी म्हटलं. ते कधी जन्माला आलं त्याला जन्मच नाही, त्याला काय नाही, जन्मच नाही. प्रकृती ही कधीतरी त्याच्यामध्ये विलीन होणार आहे. 13व्या अध्यायामध्ये सांगितलं, एक दिवस ती प्रकृती माझ्यामध्ये काय होते, विलीन होते. पण तसं हे नाही, हे कधी जन्माला चाल, हे जन्माला चाल नाही, असं ते आहे म्हणून त्याला काय म्हटलं, अनादी म्हटलं. आणि पुन्हा म्हटलं त्याला अंतही नाही, ते कधीच नष्ट होत नाही. हे संपूर्ण विश्व, ही प्रकृती, ही माया, हे सगळं त्याच्यामध्ये विलीन झाल्यावरही ते मात्र शिल्लक असतं. त्यालाच म्हटले महाशून्य. त्याला काय म्हटलं, महाशून्य असं म्हटलं. जे महाभूतांचे बीज, पापुढं म्हटलं ही पंचमहाभूते आहेत ना, त्यांचं जे मूळ कारण, जे महातेजाचे तेज, महातेज, त्याचंही तेज. काही वेळा माऊली असं काही तत्वज्ञान सांगते की ते कुठल्याही शास्त्रामध्ये बसवायचं आणि कसं त्याचं विवेचन करायचं हा मोठा प्रश्न असतो. महातेज म्हणजे अंतिम तेज. माऊली असं म्हणते त्याच्याही पलीकडलं तेज, त्याच्याही पलीकडलं तेज. एवं पार्थाचे निज स्वरूप माझे. मग भगवान सांगतात अर्जुनाला, अरे त्यालाच माझं निज स्वरूप म्हणतात, बस ते होऊन जातं.
का सुंदर वर्णन केले. म्हणजे वरती पहा, उन्मेयाचे लावण्य, तुर्येचे तारुण्य, अनाजी अगण्य परमतत्व, जे विश्वाचे मूळ, जे योगधर्माचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा, जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जे तर आधी आणि अंतू विरवणी गेले, जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेजे, एवं पार्था जे निज स्वरूप माझे. असं जे माझं स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे अर्जुन. म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणजे काय आहे नेमकं हे पाहणं अवघड आहे, कठीण आहे. म्हणजे ते जे परमतत्व आहे ना अर्जुना, तेच मी. आणि पुढे फार सुंदर अप्रतिम वर्णन केलं पहा, की ही ओवी सगळ्या भक्तांनी आपल्या हृदयावर कोरून ठेवावी अशी. ते काय बरं, ते हे चतुर्भुज कोंबेली, जयाची शोभा रूप आली. अर्जुना, मी म्हणजे कोण? तुझ्या समोर वाचलेला श्रीकृष्ण. अरे ते जे माझं रूप आहे ना, आता तू सांगितलेलं अशा प्रकारे, त्याची शोभा रूपाला आलेली आहे. त्याच्या शोभेनं, सौंदर्यानं जे रूप धारण केलं ना, तो भगवान श्रीकृष्ण मी तुझ्या समोर उभा आहे. ते हे चतुर्भुज कोंबेली, हे 4 हात असणारी अशी जी तुझ्या समोरची मूर्ती आहे ना, ती त्याची शोभा आहे. देखोनी नास्तिकी नोकिली भक्त वृंदे, भक्तांच्या समुदायाला नास्तिक लोकांनी त्रास दिल्यामुळं, छळ केल्यामुळं त्यांचं रक्षण करण्यासाठी त्या मूळ त्या रूपाची शोभा ही अशा रूपात काय झालेली आहे, प्रकट झालेली आहे, समोर उभी राहिलेली, तुझ्या जन्माला आलेली आहे. त्यानं अवतार घेतला, शोभेनं अवतार. शोभा आहे असं म्हटलं, म्हणजे शोभा अधिक श्रेष्ठ नाही का, त्याची शोभा. त्या परब्रह्माची काय ती शोभा आहे. त्या परब्रह्माचं काय आहे, सौंदर्य आहे. म्हणजे सांगायचं आहे की याच्या पलीकडे आणखी काय नाही. मी जो आहे ना समोर तुझ्या, तो मीच, तोच आहे. ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची जाहली जे पुरुष. अशा प्रकारचं जे वर्णन केलेलं अनिर्वाच्य, ज्याचं वर्णन करता येत नाही अशा प्रकारचं महासुख आहे, असे ते पुरुष स्वतःच होतात. जयांची का निष्कर्ष प्राप्ती वेरी, म्हणजे ज्यांची दृढनिश्चय असतो, प्राप्ती होई तोपर्यंत ज्यांचा दृढनिश्चय असतो, अशा प्रकारचे जे पुरुष असतात, त्या पुरुषांना हे महासुख म्हणजे अशा प्रकारची ही समाधी अवस्था प्राप्त होते. म्हणजे याचा अर्थ असा की जोपर्यंत ती अवस्था शेवटची प्राप्त होत नाही, तोपर्यंत सतत दृढतेनं हा प्रयत्न करावा लागतो आणि मग ती अवस्था प्राप्त होते. कारण अनेक योगी असे आहेत की एका विशिष्ट अवस्थेमध्ये गेले की ते गर्भगळीत होतात आणि सगळं सोडून देतात. शेवटच्या या अवस्थेपर्यंत जाणारे योगी जे असतात ना, ते फार कमी असतात. आम्ही साधन हे जे सांगितले त्याची शरीरी जी केली, ते आमचेनी पाडे आले निर्वाळले. पहा, मग अशा प्रकारचं आम्ही आता जे तुला साधन जे सांगितलं, ते ज्याने या शरीरानं केलं, ते या साधनानं शुद्ध झाल्यानंतर आमच्या योग्यतेची झाली. म्हणजे माऊली सांगते, भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात, आता जे मी तुला हे योग मार्गाचं साधन सांगितलं, ते ज्याने केलं ना, ते त्या मार्गानं गेल्यानंतर शुद्ध झाले आणि आमच्या योग्यतेची झाले, आमची योग्यता त्यांना प्राप्त झाली. म्हणजे अशा प्रकारे त्या अवस्थेला गेल्यानंतर तो योगी आणि तो परमात्मा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही. पहा, परब्रह्माचे निरशे, देहाकृतीचे मुशे, ओतीव जाळले तसे दिसती गा. आणि मग ते दिसतात कसे असे योगी. म्हणजे या अवस्थेला गेलेला योगी दिसतो कसा, ते माऊलीने त्याचं वर्णन केलेलं आहे की देहरूपी मुशीमध्ये परब्रह्माचा रस ओतावा. जे देहरूपी ऋषीमध्ये कशाचा रस ओतला, परब्रह्मरूपी रस ओतावा, आणि त्यातून ओतीव अशा प्रकारची मूर्ती जर बाहेर निघाली, ती जशी दिसेल ना तसे ते दिसतात. म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मानं घडवलेली ती मूर्तीच असते, असं त्यांचं अंग असतं, असं त्यांचं शरीर असतं. हे वर्णन फक्त मागं सांगितल्याप्रमाणे त्या माऊलीलाच काय पडतं, लागू पडतं. बाबडो जरी हे प्रतितिहनांतरी फाके, तरी विश्वाचे अवघे झाके. पहा, अशा प्रकारची जर अनुभूती आपल्या अंतःकरणामध्ये आली, अनुभव प्रकट झाला, तरी विश्वाचे अवघे झाके, हे संपूर्ण विश्व नष्ट होतं. म्हणजे हे विश्व म्हणून काही शिल्लकच राहत नाही. त्यांना संपूर्ण विश्वामध्ये मग त्या परमात्म्याचीच अनुभूती येते. तो प्रत्यक्ष परमेश्वरच सर्वत्र भरून राहिलेला आहे असं दिसू लागतं.
तो अर्जुन म्हणे निके साचची. अर्जुन म्हणाला अरे वा, खरोखर हे चांगलं आहे, फार सुंदर आहे. साचची खरोखर फार चांगलं आहे, सुंदर आहे असं अर्जुन म्हणतोय. म्हणजे अर्जुनानं आपली काय केली, प्रतिक्रिया दिली. आता पहा, हे विश्वची अवघे झाकी, तर अर्जुन म्हणे निके साचची. म्हणजे विश्व नष्ट होतं, झाकतं म्हणजे नष्ट होऊन निघून जातं. आणि तिथे कशाची प्रचिती येऊ लागते त्याला, त्या परब्रह्माचीच प्रचिती लावते. कारण तो स्वतः परब्रह्म आणि दिसणारं सगळं जे आहे ते सुद्धा काय असतं, परब्रह्मच. परब्रह्मा व्यतिरिक्त काही शिल्लक त्याच्या दृष्टीनं राहत नाही. मग तुमच्या लक्षात आलं असेल की ज्ञानदेवांच्या दृष्टीने भिंत चालवणे ही एक साधी गोष्ट होती. आपल्या दृष्टीने तो चमत्कार असेल. रेड्याकडून वेद वधवून घेणे ही सुद्धा काय होती, अत्यंत साधी गोष्ट होती. त्यात काही विशेष नव्हतं. कारण त्यांच्या दृष्टीने सगळं कसं होतं, परब्रह्मच होतं. तो रेडा सुद्धा कोण होता, परब्रह्मच होता. ती भिंत सुद्धा कोण होती, चैतन्यमयच होती, दुसरं काहीच नसतं. म्हणजे जड अशी वस्तू त्यांच्या दृष्टीनं नसते. सगळं जे असतं ते काय असतं, चैतन्यच असतं. त्यामुळे त्यांना अशा प्रकारचे चमत्कार करणे हे काही फारसं विशेष नाही. का जे आपण आता देऊ, हा बोलीला जो उपाव तो प्राप्तीचा ठाव म्हणून निघडे. अर्जुन म्हणतो भगवंता, आता हा जो उपाय तुम्ही सांगितला तो त्या परब्रह्माची प्राप्ती करून देण्याचा उपाय म्हणून चांगला आहे, घडेल, होऊ शकतो. तर अर्जुन असं का म्हणतो बरं, माऊलीने त्याला कलाटणी दिली. अर्जुन असं म्हणतो भगवंता, हा त्या परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याचा उपाय म्हणून हा करायला हरकत नाही. अर्जुन फार चतुर, मी सांगितलं मला. बरोबर तुमच्या मनामध्ये गेले महिनाभर जे आहे ना तेच नेमकं अर्जुनानं इथं विचारलेलं आहे. हे आपल्याला जमेल का? आपल्या मनामध्ये काय आहे, हे फार सुंदर आहे, चांगलं आहे, सगळं खरं आहे, पण हे आपल्याला जमेल का? ती योग्यता आपल्याकडं आहे का? पहा अर्जुन कसं विचारतो, पण विचारण्याची पद्धत वेगळी. तो असं नाही म्हटलं भगवंताना, भगवंता तुम्ही सांगताय ते काही जमणार नाही आणि त्याला काय अर्थ नाही, ते ठेवून द्या, असं नाही म्हटलं. पहा तो कसं म्हणतो, हे अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेनी ब्रह्मत्वा येते. भगवंता अशा प्रकारचा दृढतेने जे अभ्यास करतील ते निश्चितपणे ब्रह्मत्वाला प्राप्त होतील. हे सांगती याची रीती कळले मज. हे तुम्ही सांगण्याची जी तुमची पद्धत आहे ना, त्या पद्धतीनं माझ्या लक्षात आलं. म्हणजे तुम्ही जे सांगत होता ते सांगत असताना तुमच्या त्या पद्धतीमुळे मला समजलं की अशा प्रकारे जो अभ्यास दृढतेने करेल तो निश्चितपणे या ब्रह्मत्वाला प्राप्त होईल, त्याला परब्रह्माची प्राप्ती होईल. देवा गोष्टीची ऐकता बोधू उपजसे चित्ता. भगवंता ही गोष्ट ऐकत असतानाच, म्हणजे हे वर्णन ऐकत असतानाच चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये तो आत्मबोध निर्माण होत होता. त्या आत्मबोधाची प्रचिती येत होती. जरी आपल्याला फारसं नाही, काही प्रमाणात का असे ना, तेवढ्या पुरतं का असे ना, आपण काय होतो, त्या गोष्टीशी एकरूप जाऊ, तन्मय होतो. मग अनुभवे तल्लीनता अनुभव केली. आणि मग जर अनुभवच आला त्या गोष्टीचा तर तल्लीनता काय येणार नाही. मग जर केवळ वर्णन करत असताना जर अशा प्रकारे अंतःकरणामध्ये आत्मबोध येत असेल तर प्रत्यक्षच बोध जर त्याचा झाला तर तल्लीन का होणार नाही, आपण तल्लीनता काय येणार नाही. म्हणून येतं काही अनारीशी नाही. म्हणून भगवंता तुम्ही सांगतात त्यात खोटं काहीही नाही. पण नावभरी चित्त देई बोलाय का. पहा अर्जुन काय म्हणतो, भगवंता तुम्ही सांगता ते 100% खरं. जो दृढतेनं अशा प्रकारचा अभ्यास करेल त्याला त्या ब्रह्मत्वाची प्राप्ती होईल, यात काही खोटं नाही. पण भगवंता एक क्षणभर जरा मी एक दुसरी गोष्ट विचारतो, थोडं लक्ष द्याल ना. नावभरी चित्त देई बोलाय का, माझ्या एका बोलण्याकडे एक क्षणभर लक्ष द्या. आता कृष्णा तुवा सांगितला योगू, तो मना तरी आला सांगू, परी न शके करू पांगू योग्यतेचा. भगवंता हा तुम्ही सांगितलेला योग फार चांगला आहे, तो माझ्या मनाला आलेला आहे, पण मी या ठिकाणी योग्यतेला मात्र पात्र आहे असं मला वाटत नाही. इथं जी योग्यतेची उणीव आहे ती उणीव मी भरून काढू शकेन असं मला वाटत नाही. मला काय वाटतं, योग्यतेची माझ्याकडे उणीव आहे.
सहजे अंगिक जे तुले आहे. आता सहज माझ्या अंगामध्ये जे सामर्थ्य आहे तेतुलियाची जरी सिद्धी जाय, तेवढ्यानं जर हे सिद्धीला जात असेल तरी हाची मार्गू सुखोपाय अभ्यासन, तर ह्या मार्गाचा मी सुखानं अभ्यास करीन. म्हणजे त्याला काय म्हणायचं पहा, माझ्याकडे जे आत्ता सामर्थ्य आहे एवढ्या सामर्थ्यावर, एवढ्या बळावर, एवढ्या योग्यतेवर जर काही तो मार्ग मला अवलंबता येत असेल तर सुखानं मी या मार्गाचा अवलंब करीन आणि त्या परब्रह्मापर्यंत जाईन. पण माझ्याकडं आता जी योग्यता आहे तेवढ्यावर, कारण याच्या पलीकडे आणखी योग्यता माझ्याकडे येईल असं मला वाटत नाही, आणि आणखी योग्यता हवी असेल तर मला तो शक्य नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना आता की या वयामध्ये आता आणि हे आता आपल्याला पेलणार का, झेपणार का आणि होणार का आपल्याकडून, प्रत्येकाला असं वाटतं. मग अर्जुनाने नेमकं ते विचारलं. अर्जुनाने कोणी विचारलं, माऊलीने. ही कल्पना कुणाची आहे? माऊलीची. ना तरी देवो जैसे सांगतील तैसे आपण पे जरी ढकेल, तरी योग्यतेने होईल त्याची पुसू. आणि जर का देव जसे सांगतील तसं जर आपल्याला हे जमणार नसेल, प्राप्त होणार नसेल, म्हणजे आपण सांगितलेला मार्ग या पद्धतीनं, तर योग्यतेविन होईल त्याची पुसू. मग भगवंताला आपण असं विचारू, भगवंता तुम्हाला की ही योग्यता नसताना दुसरा काही मार्ग आहे की नाही, असलं काहीतरी विचारू. म्हणजे अर्जुन काय म्हणतो पहा, जर देव सांगतील त्याप्रमाणे करू, आणि ते जर शक्य नसेल आपल्याला, तर ही जी योगासाठी लागणारी जी योग्यता आहे त्याच्याशिवाय कमी योग्यतेचं किंवा कमी योग्यतेनं इकडे जाण्याचा काही मार्ग आहे का नाही, हे आपण देवाला आता विचारू. जीवीची ऐशी धारण, हे भगवंता माझ्या जीवाची अशी धारणा झाली मला असं वाटतं. मग तो फार अतिशय मृदू आवाजामध्ये म्हणतोय, भगवंता माझ्या जीवाला असं वाटतं की इथं ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काय असेल का, असणारच नाही. आणि जर भगवंतांनी सांगितलं हे असंच पाहिजे तर मात्र अवघड आहे. म्हणून पुसावया झाले कारण, म्हणून मी विचारणं कारण घडलेलं आहे. मग म्हणे तरी आपण चित्त द्यायचं, म्हणून आपण चित्त द्यावं आणि माझं बोलणं ऐकावं. अजून काय म्हणतो, तुम्ही चित्त देऊन माझं बोलणं काय ऐका. मला असं वाटतं की मी इथं या योग्यतेला पुरत नाही, पण माझ्याकडे जे काही सामर्थ्य आहे तेवढ्यानं जर होणार असेल तर मी करायला तयार आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याकडे जे काय आहे तेवढ्यावर आपण परमार्थ करावा, आणि तो परमार्थ भगवंतानं काय करावा, मान्य करून घ्यावा. म्हणजे जीवाला काय वाटतं ते सांगितलं. आहो जे अवधारिले, हे जे साधन तुम्ही निरूपिले ते आवडता या अभ्यासले फावू शके. पहा अर्जुन म्हणतो, अर्जुन भगवंता हो ऐका, हे जे तुम्ही साधन सांगितलं म्हणजे योग मार्ग सांगितला ते आवडता या अभ्यासले फावू शकेल, ते वाटेल त्याला प्राप्त होईल, त्याचा अवलंब करणं वाटेल त्याला शक्य आहे, कुणालाही शक्य आहे नाही. हा जो तुम्ही मार्ग सांगितला तो मार्ग चांगला आहे, उत्तम आहे, प्रश्नच नाही. पण वाटेल त्याला प्रत्येकाला, कुणालाही तो मार्ग जो आहे तो मार्ग अवलंबता येईल का, नाही. योग्यते विन नाही ऐशहन आहे काही, ते तर श्रीकृष्ण म्हणती काही धनुंधरा. आता योग्यतेशिवाय असं काही आणखी त्याच्यापेक्षा कमी दर्जाचं का आहे की नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, ऐक रे अर्जुना, हे काज कीर निर्वाण, बरी आणखी हे जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढवे विन काही सिद्धी जाय. आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अरे बाबा हे मोक्षाचं साधन तुला मी सांगितलं, ह्याला एक विशिष्ट प्रकारची योग्यता पाहिजे. पण लक्षात घे, तू असं म्हणतोस की योग्यता नसतानाच घडावं असं काहीतरी पाहिजे. तसं कसं होईल. अरे व्यवहार ओढवे विन, मग व्यवहारामध्ये सुद्धा जे जे आपण करतो त्याला सुद्धा काही योग्यता लागतेच की नाही, पात्रता लागतेच की नाही. मग अध्यात्मात का नाही, त्यालाही पात्रता लागणारच. अर्थात ते अति अवघड असू नये तो भागालं, पण व्यवहारामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीला काही पात्रता असतेच ना. व्यवहारामध्ये व्यवहार करताना असते की नाही, असते. डॉक्टर कोणी व्हायचे पात्रता आहे का, कोणी डॉक्टर होऊन दवाखाना काढू शकतो नाही, त्याच्यासाठी त्याला अगोदर पात्रता काय केलेली आहे, त्यानं मिळवलेली आहे. उद्योगपती कोणी व्हायचं, त्याची पात्रता त्यानं मिळवलेली आहे.
प्राध्यापक कुणी व्हायचं, पात्रता मिळवलेली आहे. सोनार कुणी व्हायचं, पात्रता काय केलेली आहे, अगोदर त्यांना चढ आलेली आहे, त्यांनी काय केलेली ती मिळवलेली आहे. म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीला पात्रता लागते की नाही. मग अध्यात्मामध्येच का नको. एक माणसांची एक अशी हे असते अवस्था, म्हणजे कल्पना असते बघ. इतर ठिकाणी सगळीकडे पात्रता पाहिजे, काहीतरी करावं लागतं. अध्यात्म कसा काही न करता मिळावा, देव कसा मिळावा, काही न करता मिळावा. व्यवहारामध्ये साध्या साध्या गोष्टी जर मिळवण्यासाठी तुम्हाला एवढे कष्ट करावे लागत असतील तर देव कसा मिळेल बरं. देव कसा फुकट मिळेल. आम्हाला असं वाटतं देव तेवढा फुकट मिळावा, अध्यात्मात तेवढं सगळं फुकट मिळावं, ताबडतोब मिळावं, काही न करता मिळावं. साधना असू नये, काही असू नये, काही असू नये, पाहिजे काही ना काही पाहिजे. माऊली खाली येते का एकदम. म्हणजे काही ना काही शिस्त पाहिजे जीवनामध्ये, काही ना काही तुमच्याकडे पाहता, काही ना काही तुम्ही साधना केली पाहिजे. अगदीच तुम्ही म्हटलं मी काही करणार नाही, नाही मिळणार. हे लक्षात घ्या. म्हणजे तुमची काही ना काही साधना पाहिजे, काही ना काही तुम्ही त्याच्यासाठी भक्ती केली पाहिजे, काहीतरी प्रयत्न तुम्ही निश्चित केला पाहिजे, म्हणजे तो काही धावते. अगदीच मी काही करणार नाही असं जर म्हटलं तर ते कोणत्याच जन्मामध्ये शक्य होणार नाही. हे लक्षात घ्या. आणि पुन्हा पण योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची अधीन झाली. आणि जी योग्यता म्हणतात ना ती प्राप्तीच्या अधीन असते. म्हणजे आपण ती प्राप्त करायची असते. योग्यता ही, पात्रता ही आपण प्राप्त करायची असते त्या गोष्टीची, आणि ती प्रत्येकाला करता येते. हे लक्षात घ्या. ती काही करता येत नाही असं नाही. आपली अशी समजूत असते की नको आहे, ती आपल्याला नकोच आहे काही करायला असं वाटतं. हे असं का वाटतं, त्यालाही कारण समाजामध्ये सध्या जो गोंधळ चाललेला तो त्याला कारणीभूत आहे. आणि ती आपण ऐकतो त्याच्यावर विश्वास ठेवतो की या महाराजांच्याकडे गेलं की कुणाची कुंडली काय होते जागृत होते. महाराजांच्याकडे रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. त्या यूट्यूबवर तर भयंकर काय काय दिलेलं असतं. परवा तर मी बघितलं 1 मिनिटात सुषुम्ना नाडी जागृत आहे त्या यूट्यूबवर. मग ते आलं ते 1 मिनिटात सुषुम्ना नाडी 1 मिनिटात जागृत. हा तर मग असं ऐकलं आपण की आपण तिकडे जातो त्यांच्याकडे, नाही का. तशा महाराजांचे मग सांडे थाट माट असणारा महाराज, आणि त्यामुळे गोंधळ होतो. मग आपल्याला वाटतं काही न करता तिथं मिळतंय ना, मग इकडे का मिळत नाही. आणि मग खरं तर तिथं काहीच मिळत नाही, ते सगळंच खोटं असतं. हे लक्षात घ्या. आणखी त्या यूट्यूबवर आहे बघा, 7 दिवसात तुमची कुंडलिनी शक्ती काय जागृत होईल आणि ब्रह्मरंध्रापर्यंत जाते 7 दिवसात. म्हणजे हे जे सगळे प्रकार आहेत, अशा प्रकारचे महाराज, अशा प्रकारची जी माणसं आहेत ना, त्यामुळे आपला गोंधळ होतोय की मग आपल्यालाही असं वाटतं हे आपल्याला असं ताबडतोब काहीतरी मिळावं. ते सगळं खोटं असतं. हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथं म्हणतात भगवान की प्राप्तीच्या आधी, हे योग्यता प्राप्तीच्या आधी नाही, आपण प्राप्त करून घ्यायची आहे. आणि त्याला काही गोष्टी असल्या म्हणजे झालं. अगदीच तुम्ही बेशिस्त होऊन नाही चालणार. म्हणजे जसं एखाद्या ग्रंथाचं आपण पारायण करतो, ते पारायण करण्यासाठी काही नियम असतात. पण ठीक आहे, आपल्याला सांसारिक म्हणून काही सगळे नियम पाळता येत नाहीत, पण जेवढे नियम पाळता येतात ते तरी पाळले पाहिजेत ना. सगळेच नियम पाळणार नाही असं म्हणतात, त्याचं नाही फळ मिळणार तुम्हाला. हे लक्षात घ्या. आणि व्यवहारामध्ये आपण पाळतो की नाही सगळे नियम? पाळतो. एखाद्या दवाखान्याचा एक प्रोटोकॉल असतो की नाही, त्याचे नियम असतात की नाही, त्याची शिस्तबद्ध काय हे असते की नाही, ते आपल्याला पाळावे लागते की नाही? लागते. तुम्ही कॉलेजवर गेलात, कॉलेजवर बाहेर लिहिलेलं असतं हे इथले नियम आहेत, त्याचे ते नियम तुम्हाला पाळावे लागतील. तुम्ही कुठल्याही एखाद्या मोठ्या शासकीय कार्यालयात गेला, तिथं नियम असतात काही, ते तुम्हाला पाळावे लागतात. तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर त्याचे नियम आहेत काही, पाळावे लागतात. म्हणजे व्यवहारामध्ये सगळं तुम्हाला पाळावं लागतं की नाही? मग इथंच काय झालं,
इथं मात्र आपल्याला कसं असतं, सगळं फुकट पाहिजे असतं, ताबडतोब पाहिजे असतं. पण तसं नाही. माऊली म्हणते ती प्राप्तीच्या अधीन असते. का जे योग्य होणे की जे ते आरंभदी फळे. माऊली सांगते असं की योग्यता प्राप्त केल्यानंतर ज्याचा आरंभ केला तर त्या कर्माचं फळ आपल्याला ताबडतोब मिळतं. म्हणून अगोदर काय पाहिजे, योग्यता पाहिजे. म्हणजे कोणत्याही गोष्टीची योग्यता आपल्याकडे असेल आणि योग्यता असताना जर एखाद्या कर्माला प्रारंभ केला तर त्याचं फळ मिळतं. योग्यता नसताना जर प्रारंभ केला, ते कर्म केलं तर त्या कर्माचं फळ मिळणार नाही. हे ठरलेलं आहे. म्हणून काही ना काही योग्यता आपल्याकडे असली पाहिजे. तरी तैशी आहेत तर काही सावी याची केली नाही. पहा, त्याप्रमाणे या ठिकाणी योग्यता म्हणजे काय फारच दुर्मिळ वस्तू आहे असं नाही. माऊली म्हणते, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असणारी योग्यता म्हणजे काय फार मोठी वस्तू आहे आणि ती मिळवणं अगदी अवघड आहे, अशातला काही प्रकार नाही. ती दुर्मिळ वस्तू आहे असं नाही. आपल्याला ती प्राप्त करून घेता येईल. आणि योग्यतेची काही खाणी असे आणि योग्यतेची काही खाण असते का, त्या खाणीतून योग्यता काढायची. आपण काही गोष्टी करायच्या आहेत, आपण काही गोष्टींची सवय लावून घ्यायची आहे, आपण काही शरीराला मनाला शिस्त लावायची आहे. आणि हे शरीराला मनाला तुम्ही एकदा शिस्त लावली, तीच योग्यता. योगातली योग्यता म्हणजे काय, आपल्या मनाला शरीराला एक प्रकारची शिस्त असली पाहिजे. आणि पहा, शिस्तीत जगणं सुद्धा महत्त्वाचं म्हणजे आनंददायक असतं. आपल्याला असं वाटतं का बऱ्याच वेळा की शिस्त नसावी कुठल्या प्रकारचं, नाही, बरोबर नाही. शिस्त पाहिजे, हे लक्षात घ्या. कुठं कसं बसावं याची सुद्धा शिस्त पाहिजे, याची सुद्धा काय पाहिजे, शिस्त पाहिजे. त्यात आनंद असतो. दुसऱ्यानं सांगण्यापेक्षा आपणच आपल्यावर शिस्त लावून घ्यायची, ह्यात आनंद आहे. आणि म्हणून आपल्या देशात आता उद्या स्वातंत्र्य दिन आहे म्हणून सांगतो आम्ही, असं म्हटलेलं नाही. आपण स्वातंत्र्य दिन म्हणतो. स्वतःच्या तंत्रात अधीन असणं, स्वाधीनता आपण म्हणतो. अनधीनता असं म्हणत नाही. स्वाधीनता, स्वतःच्या अधीन असणं. अनधीनता म्हणजे कुठल्याही प्रकारचे कुणाच्या अधीन नसणं असं नाही. स्वाधीनता म्हणतो, स्वातंत्र्य म्हणतो आपण. हां, स्वतःच्या नियमात असणं. आणि म्हणून हजारी प्रसाद द्विवेदी नावाचे एक अतिशय चांगले लेखक आहेत हिंदीमध्ये, हजारी प्रसाद द्विवेदी. त्याने असं म्हटलेलं आहे, आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य काय, हमने आप पर अपने आपके द्वारा लगाया हुआ बंधन हमारी संस्कृती की बड़ी भारी विशेषता है. म्हणजे आपणच आपल्यावर बंधन लावलं आणि त्या बंधनामध्ये राहायचं, त्या शिस्तीमध्ये राहायचं. त्यात आनंद असतो. त्यामध्ये काय असतो, आनंद असतो. हे लक्षात आहे. म्हणजे जसं एखाद्या कार्यालयात दिलं असतं की एखाद्या हॉलमध्ये लिहिलेलं असतं प्रवचन कीर्तन, हळू बोलावे. आपण स्वतःच हळू बोललं तर विषय संपला ना, साधी गोष्ट असते. तसं इथं आहे. म्हणून माऊली म्हणते की काय योग्यतेची काही खाण असते असं नाही, आणि ती काय दुर्मिळ वस्तू आहे असं नाही. ती आपल्याला मिळू शकते, योग्यता प्राप्त करता येते. नावेक विरक्तू झाला देहधर्मी नेतू तर तेची नोहे व्यवस्था तू अधिकारी. पहा, क्षणभर तो एखादा माणूस विरक्त झाला, देहधर्मी नियतू झाला म्हणजे देहधर्माच्या बाबतीत तो जर अगदी नियमित झाला तर तोच अधिकारी होईल. दुसरं काय, हे माऊलीला असं म्हणायचं आहे, तुम्ही काही बाबतीत कसे झाला, विरक्त झाला, आणि हे जे देहधर्म आहे त्याच्या बाबतीत जर तुम्ही काही वळण लावलं या देहाला तर तुम्ही कोण झाला, त्या योगाचे अधिकारी झाला. त्याला फार मोठं असं काही करावं लागतं असं मुळीच नाही. म्हणजे घाबरून जाण्यासारखं काही त्यात नाही. ह्या देहाचे धर्म आहे, देहाचे जे स्वभाव आहे त्याला तुम्ही काय करायचं, थोडं बंधन घालून नियमित करायचं. आणि विरक्तपणा असला पाहिजे. मुख्य काय, विरक्तता. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक लक्षात ठेवा, विरक्तता महत्त्वाची. तुम्ही विरक्त असला पाहिजे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची आशा असता कामा. आज एक झालेलं आहे, ह्या सगळ्या महाराजांना दोन गोष्टींची आशा आहे, पैसा आणि कीर्ती. पैसा आणि कीर्ती. आणि या दोन गोष्टी जर तुम्ही त्याच्यासाठी जर करत असाल ना तर तुम्हाला खरा परमात्मा कधीही परमेश्वर मिळणार नाही, लक्षात असू.
आणि आपणही कुठं जातोय? अशाच लोकांच्याकडे जातोय जिथं पैसा आहे आणि कीर्ती आहे. मी एका व्यक्तीला विचारलं की याच महाराजांना का बोलवलं तुम्ही कीर्तनाला? ते म्हणजे मोठे महाराज आहेत ते. म्हटलं मोठे कशावरून ठरवलं? म्हटले त्यांची बिदागी पाकिट जे असतं ते 2-3 लाखाचं असतं, मग त्याच्यावरून आम्ही ठरवलं ते मोठे. हे त्याच्यावरून म्हणजे आपली कल्पना सुद्धा का असते पा. महाराज मोठा कोण? जिथं जास्त लोक येतात, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, ज्याला जास्त प्रसिद्धी आहे, तो मोठा. अशी आपली अवस्था आहे. एतुला आली आईनी माझी वडे, म्हणजे एवढ्या चातुर्याने योग्य पण तू ते जोडे. अरे एवढं चातुर्य तुझ्याकडे असेल ना तर तू सुद्धा योग्य होशील आधी या योग मार्गाला. म्हणजे देहधर्म जे आहे ते नियमित करायचं आहे आणि थोडी विरक्ती ठेवायची. संसाराबद्दलची, पैशाबद्दलची, इष्टी सगळ्याबद्दलची काय असावी? विरक्ती असावी. एवढं चातुर्य अर्जुना तुझ्याजवळ आलं ना की तू सुद्धा याला काय होशील? योग्य होशील. म्हणजे फार काही करावं लागते असं मुळीच नाही. म्हणजे तुम्ही अयोग्य मार्गाने मिळवू नका पैसा, अयोग्य मार्गाने कीर्ती मिळवू नका. बस संपला विषय. ऐशे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. आणि म्हणून अशा प्रकारे भगवंताने अर्जुनाच्या मनामध्ये शंका आली होती, त्या शंकेचं काय केलं? निरसन केलं. मग म्हणे पार्था ते हे ऐशी व्यवस्था आणि ती अशी सर्वता योग्यता नाही. म्हणून अर्जुना ही अशा प्रकारची व्यवस्था आहे. पण अजिबातच जो अव्यवस्थित असतो, ज्याच्याकडे कुठलाच नियम नाही, तो मात्र इथलं योग्य नाही. त्याला तो मात्र इथला योग्यता असणारा मनुष्य नाही किंवा त्याला हे मिळणार नाही. म्हणजे तुमच्याकडे काही ना काही व्यवस्थितपणा असला पाहिजे, शिस्त असली पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे आणि देहधर्म तुमचे नियत असले पाहिजेत, अगदी व्यवस्थित असले पाहिजे. तर हा योग तुम्हालाही प्राप्त करून घेता येतो. त्यात विशेष काही नाही. योग्यता याचा अर्थ ती फार मोठी काहीतरी खण आहे आणि तिथून आणायची आहे असं नाही. ती बाजारात विकत मिळत नाही आणि ती आपल्याकडे नाही असंही नाही. आपण आपल्या शरीराला अगदी सुरुवातीपासून कुठं वळणच लावलं नाही, म्हणून आपल्याला असं वाटतं वळण लाव बस. म्हणजे माऊलीनं तुमच्या मनातली शंकाही काय केली? काढून टाकली, असा त्याचा अर्थ. आता पहा, नात्यत स्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनस्नतः न चाती स्वप्नशिलस्य जागृतो नैव चाती. तर फार सुंदर सांगितलं पहा की अर्जुना हा योग फार खाणाऱ्याला जमणार नाही, अति खाणाऱ्याला, आणि अजिबात न खाणाऱ्याला सुद्धा जमणार नाही. अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळू माणसाला आणि फार जागरण करणाऱ्यालाही हा योग साध्य होत नाही. म्हणजे 4 गोष्टी सांगितल्या. जास्त खाणाऱ्याला नाही, अजिबात खाणाऱ्यालाही नाही. म्हणजे शरीराला जेवढं पाहिजे तेवढं त्यावेळी खा, असा त्याचा अर्थ झाला. पण अति खाऊ नका आणि अति उपाशी राहू नका. अति उपाशी राहिलं तरीही शरीर तुमच्या ताब्यात राहणार नाही आणि अति खाल्लं तरीही शरीर तुमच्या ताब्यात राहणार नाही. शरीर ताब्यात पाहिजे योगासाठी. अति झोपाळू झोप घ्यायची नाही, त्याला योग्य साध्य होणार नाही, योग साध्य होणार नाही. आणि अति जागरण करण्याला साध्य होणार नाही. हे काय झालं पहा, अति जागरण करायचं. अति जागरण करून काही साध्यच होत नाही. काही शरीरावर ताबा राहत नाही, काही लक्षात राहणार नाही. आणि तुम्ही सतत झोपला तरी अवस्था तीच आहे, शरीरावर ताबा नाही, तुमच्या लक्षात काही राहणार नाही, म्हणजे शरीर तुमचं नाही. म्हणजे या सगळ्या ह्या गोष्टी आहेत ना, ह्या तुमच्या कशा संयमित असल्या पाहिजे, तेवढ्याच असल्या पाहिजे, जेवढ्या पाहिजे तेवढ्या असल्या पाहिजे. आम्ही 11वी 12वीला असताना एक माझा मित्र होता, तो रात्रभर जागायचा आणि अभ्यास करायचा. मी 2-3 तासच करायचो. रात्रभर जागायचं आणि अभ्यास करायचा म्हणजे काय करायचा, मला गंमत सांगतो त्याची. आम्ही राहतो तो इथं गंगावेशला. रात्री 11-12 नंतर चहा मिळायचा नाही. 11च्या पुढे चहा नाही मिळायचा. मग याला चहा पाहिजे असायचं. हा तिथून काय करायचा, ते पंचगंगा तालमीजवळ एक चहाचं असेल ते रात्रभर चालू असायचं, तिथं चहाला जायचं.
असं रात्रभर 3 वेळा करायचा. तिथून यायचा म्हणजे रात्रभर हा जागा पण अभ्यास नाही. रात्रभर जागा आणि म्हणणार काय मी रात्रभर अभ्यास केला. तसा आपला प्रकार होतो. म्हणजे कमीत कमी प्रत्येक गोष्ट आपण केली पाहिजे. खायच्या वेळी अवश्य खा, झोपायच्या वेळी अवश्य झोपा, पण त्याला काही बंधन घालून द्या, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही तुम्हाला काय होईल, हा योग साध्य होईल. काही माणसं अजिबात खात नाहीत आणि काही माणसं अशी खादाड असतात काही विचारू नये, नुसतं खायचं, खात सुटलेली असतात आयुष्यभर, खाण्यापलीकडे काही करतच नाही, त्यानं काही साध्य होत नाही. जर प्रकृती चांगली राहत नाही आणि दुसरं कुठलंच काही साध्य होत नाही. म्हणजे जिभेवर नियंत्रण आहे असा त्याचा अर्थ होतो. हां, शक्य आहे. म्हणजे इथं आपल्या लक्षात आलं पाहिजे की सतत उपवास केला तुम्ही त्याला काय अर्थ आहे. आणि उपवास करायचं काही माणसाची एक विशिष्ट पद्धत असते उपवास करण्याची, सहज आठवून सांग. त्याला वाटतं असं की आपण उपवास करतो म्हणजे काही खात नाही, आपण जास्त खातो त्या दिवशी. म्हणजे सकाळी खिचडी खायची, दुपारी केळी खायची, परत पेरू खायचे, परत सफरचंद खायचं, परत संध्याकाळी वरीचा भात खायचा, परत आणखी तरी खायचं आणि दिवसभर काय म्हणायचं, नाही उपवास हो, आज काही खाल्लंच नाही. याला काही अर्थ नाही. उपवास का करायचा, त्या दिवशी खरं तर आपण थोडं कमी खाऊन त्या शरीराला काहीतरी विश्रांती मिळाली पाहिजे. उपवास त्याच्या जवळ असणं, त्या दिवशी तुम्हाला त्याची आठवण व्हावी उपवास केला. आपलं तसं काही नसतं. उपवास याचा अर्थ आपला एवढाच असतो, खाण्यामधील बदल. मग घरात काही तसं मुद्दा म्हणून खाण्यासाठी बदल तुम्हाला करून कोण देत नाही, मग काय म्हणा उपवास काय. बरोबर आहे. म्हणून काय करायचा, उपवास करायचा. याला काही अर्थ नसतो, लक्षात घ्या. पहा, म्हणजे अजिबात फार खाणाऱ्याला नाही, अजिबात खाणाऱ्यालाही नाही, अजिबात न खाणाऱ्यालाही नाही, फार झोपाळूला नाही आणि फार जागृती करणाऱ्यालाही हा योग साध्य होणार नाही, होत नाही. तुमचं सगळं संतुलित असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या शरीरातील जे सप्तधातू आहेत ना ते संतुलित राहतात. आणि सप्तधातू संतुलित राहिलं तर तुमचं शरीर व्यवस्थित राहतं. आणि शरीर व्यवस्थित राहिलं तर मग तुम्हाला सगळ्या गोष्टी आपोआप साध्य होतात. मग तुम्ही त्या गोष्टीची सवय लावायला पाहिजे आपल्या शरीराला. हळूहळू हे खायचं नाही म्हणजे नाही, हळूहळू ते आपोआप सुटून जातं. मग ती गोष्ट टाळताना मनाला ओढून धरावं लागतं. मागं सांगितल्याप्रमाणे मनाला ओढून धरावं लागत नाही, आपोआप होतं. हे लक्षात घ्या. आपण बऱ्याच वेळा काय करतो की एखादी गोष्ट टाळण्यासाठी त्या मनाला फार ओढून धरतो आणि ती टाळण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. तसं नाही. सवय लावून चांगल्या गोष्टींची की वाईट गोष्टी आपोआप टळतात, हे लक्षात घ्या. आता मी ब्रेड, बटर, पाव, खारी, टोस्ट, बिस्किट काही खात नाही. मला अनेक वेळा माझ्या कॉलेजवर स्टाफमध्ये विचारायचे, तुम्हाला इच्छा होत नाही हे समोर आल्यानंतर खावंस? म्हटलं नाही, मला कधी इच्छाच होत नाही, ते खाण्याची मला कधी इच्छाच होत नाही. त्यामुळे मन आवरून धरायचा हा काही प्रकार नाही. मी मिसळही खात नाही. माझ्या दृष्टीने मिसळ हा सर्वात निकृष्ट पदार्थ, माझ्या दृष्टीनं निकृष्ट पदार्थ. एकदा विशेषनं घरात मिसळ केली, म्हणजे आता मी घरात केलेली आहे, चांगली आहे. म्हटलं ठीक आहे, पण तू जर आता मला खायला दिलीस आणि जर मी खाली तर पुन्हा मला असं वाटेल मिसळ खावी, म्हणजे मोह निर्माण होईल, म्हणून मी खाणार नाही, म्हणून मी खाणार नाही. असं त्या मनाला कधी, त्या शरीराला कधी एकदा तुम्ही सवय लावली ना चांगली तर होत. मन चपळ आहे, सगळं आहे, पण त्याला सवय चांगली लावता येते. आणि एकदा सवय चांगली लागली की तिकडंच ते जातं. हा मनाचा स्वभाव. म्हणून भगवान सांगतात की अशा प्रकारची गोष्ट जी आहे ती आपण केली ना तर योग काय सहज साध्य आहे. पुढं, जो रसनेंद्रियांचा अंकिला का निद्रेशी जिवे विकला. पहा, रसनेंद्रियाचा जो अंकित आहे म्हणजे जिवेच्या जो आधीन आहे, जिवेच्या जो आधीन आहे त्याला
निद्रेशी जिवे विकला, किंवा जो निद्रेला जिवे विकलेला आहे म्हणजे सतत झोपतो, दुसरं काही नाही, खायचं आणि झोपायचं, तोही नाही येत म्हणतला अधिकारी आहे, तो या योगाचा अधिकारी नाही. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जिभेवर नियंत्रण असलं पाहिजे आणि झोपेवरही काय असलं पाहिजे, नियंत्रण असलं पाहिजे. हे तुम्ही एक मनाला सवय लावून टाकली पाहिजे, या वेळेला उठायचं म्हणजे त्यावेळेला उठायचं, यावेळेला झोपायचं म्हणजे त्यावेळेला झोपायचंच. उगीच मालिका लागली म्हणून रात्री 12 पर्यंत बसला, मग सकाळी उठताना होणारच ना, त्रास होणारच ना. नाही, माझी वेळ 10 वाजता झोपायची आहे, मी झोपणार 10ला. सकाळी 6ला उठण्याची वेळ आहे माझी, म्हणजे 6ला मी उठणार, असं पाहिजे. आपलं तसं काही नसतं. म्हणून म्हटलं की रसेंद्रियाचा अंकीला म्हणजे जो त्या जिभेला विकलेला आहे, जीभ सांगेल त्याप्रमाणे जो करतो तो इथला अधिकारी नाही. निद्रेशी जिवे विकला, निद्रेला जो जिवे सहित विकला गेलेला आहे, असा सर्वथैव विकला गेलेला आहे, तोही नाही येतं म्हणतला अधिकारी. अथवा आग्रहाचे बांधुडी क्षुधा तृषा कोंडी, किंवा आग्रहानं तो हट्टानं जो क्षुधा आणि तृषा कोंडतो म्हणजे भूक आणि ताण, त्याला काही अर्थ नाही. हट्टानं अगदी आग्रहानं काही करायचं नाही, म्हणजे आता किती भूक लागली, नाही जेवायचं नाही म्हणजे नाही जेवणार नाही, हां थोडं जेवा जेवढं पाहिजे ते, तहान लागली पाणी प्या पाहिजे ते, काही बिघडत नाही. आहारात हे तोडी मारून या, मनाला मारून तो आहार तोडतो म्हणजे अजिबात जेवत नाही, त्याचं शरीर त्याच्या ताब्यात नसतं असा त्याचा अर्थ. म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट अतिरेकानं करता कामा नाही, हे सगळं संतुलित असलं पाहिजे. निद्रेच्या वाटा न वचे, तो झोपेच्या वाटेलाच जात नाही म्हणजे झोपतच नाही. काही योगी आहेत हिमालयामध्ये, ते शेकडो वर्ष झोपलेलीच नाही, शेकडो वर्ष झोपलेले उभाच आहेत, उभा राहून ते काही तपश्चर्या करतात. ते काही त्याची तपश्चर्या म्हणजे त्यांना अनेक प्रकारच्या काहीतरी वृद्धिसिद्धी प्राप्त करून घ्यायची असतात, आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाही. आता पहा, ऐसा दृढिवेचेनी अवतरणे नाचे, अशा अभिमानाने तो नाचत असतो, म्हणजे मी कसा आहे एवढा वेळ झोपतच नाही, मला झोपच येत नाही, अशा अभिमानाने तो नाचतो. म्हणजे त्याला अभिमान असतो पण त्याला काही अर्थ नसतो. ते शरीराची नव्हे त्याचे मायू कवनाचा, ते शरीरच त्याचं नसतं तर योग कसा त्याला प्राप्त होणार. म्हणजे तुमचं शरीर तुमच्या ताब्यात ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नियंत्रित असल्या पाहिजेत असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तुमचे सप्तधातू नियंत्रित असले पाहिजे. म्हणजे तुम्ही योग्य त्यावेळी योग्य ते खा, जेवढं पाहिजे तेवढंच खा. आता जेवल्यानंतर पूर्ण पोटभर हे 5-7 तास तरी जावं लागतात ना खायला. बरं आपलं तसं नसतं. जेवल्यानंतर समजा कांदा भजी आवडत असतील एखाद्याने आणून दिली किंवा दिसली तर खाली कांदा भजी नाही. आता स्पष्ट सांगायचं, आता मी जेवलेलो आहे, आता नाही खाणार. समजा आज एखादा साध्या गोष्टी आहेत, आज एखादा चांगला आवडीचा पदार्थ जेवणात आला, घरामध्ये केलं, तो पदार्थ आवश्यक हा, तो पदार्थ आवश्यक म्हणजे समजा बासुंदी आहे, बासुंदी 2, पण बासुंदी 2 वाट्या खाल्ल्यामुळं तुम्ही जे चपात्या 2 खात असाल तर त्या 1.5 खाल्ल्या पाहिजेत नाही का. तिथून नाही, ते चपात्या 2 खायच्या तशा खातो, बासुंदी आणि 2-3 वाट्या खातो आणि काही नाही. एकूण म्हणजे काय, त्या दिवशी तुम्ही तो पदार्थ खा, पण एकूण जेवण तुमच्या शरीरात केवढं गेलं पाहिजे तेवढंच गेलं पाहिजे. हे माझं तंत्र आहे, याप्रमाणेच मी करतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो असं नाही, हे माझं तंत्र आहे. मी आज तो पदार्थ खाईल पण माझ्या लगेच लक्षात आलं ना की हा पदार्थ मी कमी करणार. मग मसाले भात आहे ना, दुसरा भात किंवा दुसरा पदार्थ कमी करणार. म्हणजे एकूण जेवण किती गेलं पाहिजे, जेवढं आहे तेवढं शरीरात गेलं पाहिजे. म्हणून 45 वर्षात 1 किलो वजन कमी झालं नाही आणि 1 किलो वाढलं नाही. योग रहस्य म्हणजे काय फार मोठं असतं आणि ते हिमालयात जाऊन करावं लागतं अशातला काही प्रकार नाही.
हे गोरक्षच आहे, दुसरं काय, हे लक्षात येईल असा त्याचा अर्थ आहे. म्हणून अतिशय विषयो सेवावा तैसा निरोधून व्हावा, का सर्वता निरोध व्हावा हेही नको. म्हणून अतिशय विषयांचं सेवन करावं हेही नको, निरोधून व्हावं त्याला बंद करावं पूर्णपणे तो विषय हेही नको, आणि तो विषय न व्हावा हेही नको. म्हणजे एखादा विषय अतिशय सेवावा हेही नको आहे, त्याचप्रमाणे पूर्णपणे बंद करावा हेही नको. जेवढं आवश्यक असेल तेवढं सर्व काही करा, काही बिघडेल, पण ते संयमित करा असं सांगायचं. म्हणजे गीता हा योगमार्ग माऊलीने सांगितलेला, तुम्ही पूर्ण काही बंद करा असं काही सांगत नाही, हे लक्षात घ्या. सर्व काही करत असताना तुम्ही तिकडं लक्ष ठेवून ते व्यवस्थितपणे नियमितपणे करा असं म्हणायचं, असं सांगायचं आहे, असं आपल्या लक्षात. मग या वयामध्ये काय खायचं ते तुम्ही ठरवा, ते किती खायचं ते तुम्ही ठरवा. जर तुम्हाला योग साधना करायची असेल तर मग कोणते पदार्थ बाबा आपण वर्ज्य केले पाहिजे, त्याच्याऐवजी आपण दुसरे खाऊ शकतो, तेच खाली पाहिजे असं काही नाही. हे करता येतं आपल्याला, ह्यात काही फारसं कठीण आहे असं नाही आहे. समजा काही अभक्ष्य भक्षण करत असतील, त्यांना योग करायचं तर त्यांनी काय करावं, ते बंद करावं आणि दुसरं खाऊच नाही असा त्याचा अर्थ नव्हे. दिवसातून आपण 5 वेळा चहा घेत असू तर 2 वेळा घ्या, 1 वेळा घ्या असा त्याचा अर्थ आहे. चहाच्या ऐवजी दुसरं काहीतरी खा किंवा घ्या. म्हणजे तुम्ही काय करायचंय, या शरीराला एक विशिष्ट प्रकारचं वळण लावायचंय, शिस्तबद्ध असं वळण लागलं पाहिजे, हे लक्षात घ्या. शिस्त नाही ना तिथे काही अर्थ नाही. काही माणसं अगदी बेशिस्तच असतात, काही त्यांना काहीच नसतं आणि कसला अध्यात्म करतात काहीच. मग काय उड्या काय मारतात, आणखी काय बरोबरत असतात, आणखी काय, कुठलाही अध्यात्म नसतो, हे लक्षात घ्या. नाही, आध्यात्मिक माणसाकडे शिस्तही असली पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून मी अनेक वेळा सांगत असतो की जे महाराज प्रवचनकार कीर्तनकार लोकांना सांगतात ना, पहिल्यांदा त्यांनी ते काय केलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे, तरच त्याच्यावर विश्वास बसेल, अन्यथा विश्वास बसणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. असो, आपण या ठिकाणी थांबूया, वेळ होत आलेले. बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम की जय.